नमस्कार. मी फरांडे महाराज. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, माँसाहेब अहिल्यादेवी यांनाही वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराज या पुतळा बसवण्याला आमचा कसलाही विरोध अजिबात नव्हता. आजही नाही, उद्याही नसणार आहे. पण ते काही समाज बांधवांनी ते खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावरती ती पुतळा बसवला आणि त्याच्यामुळे जरा थोडासा वाद निर्माण झाला होता. आणि तो वाद आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जयकुमार गोरे भाऊ यांनी आणि राजन पाटील माजी आमदार राजन पाटील साहेब यांनी, डॉक्टर स्नेहल सोनटक्के यांनी आणि या जिल्ह्याचे ST, ह्या जिल्ह्याचे कलेक्टर आणि 5 जिल्हाधिकारी साहेब हे आमची सर्वांची रात्री या ठिकाणी बैठक पार पडली. आणि ह्या बैठकीमध्ये जयकुमार गोरे भाऊंनी ह्याच्यावरती मार्ग काढला आणि जो देवस्थानच्या जागेवरती पुतळा उभा करण्यात आला होता तो पुतळा शासकीय जागेमध्ये स्थलांतर करायचं हा असा मार्ग त्यांनी काढून श्री खेलोबा देवस्थानाला व धनगर समाजाला सर्वांनी न्याय दिलेला आहे. पांडुरंगांना मिरगळ हे त्या ठिकाणी त्या मिटिंगला उपस्थित होते. त्यांनी येऊन आम्हाला ही सगळी सखोल सगळं आमच्या विचारांना मार्गदर्शन केले. आणि मार्गदर्शन केल्यानंतर मग आम्ही उपोषणाला बसलेली माणसं सगळे म्हणजेच प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि स्वतः माऊली हाळवणकर साहेब, समाज बांधव आणि ह्या तमाम महाराष्ट्रातून आलेले हे सर्व खेलोबा देवाचे भक्तगण ह्या सर्वांचं मी आभार मानतो. पण आता पुतळा स्थलांतर झालेला आहे आणि आता जो वाद होता तो वाद आता मिटलाय असं म्हणायचं. हो, अगदी हा वाद मिटलेला आहे आणि सर्वांनी तो मिळून एकोप्यानं तो वाद मिटवलेला आहे. आणि श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारातून तो पुतळा सन्मानाने स्थलांतर करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा आता वाद वगैरे राहिलेला नाही. गावात ज्याच्या आधी ज्या पद्धतीनं मराठा आणि धनगर बांधव एकोप्यानं राहत होते ती तशी शांतता तर राहील. आता खेलोबा अंजनगाव मध्ये पहिल्यापासून ज्या पद्धतीनं एकमेकांना गोडी गुलाबाने राहत होते त्याच पद्धतीनं सगळेजण राहतील. कोणीही कोणावर आक्षेप घेणार नाही, काहीही नाही. हे मराठा बांधव आणि धनगर बांधव हे भाऊभाऊच मानले जातात. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपले लक्ष्मण हाके सर असतील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी आमच्याशी संलग्न राहून ह्याचा मार्ग सगळा काढून मोकळा करून पालकमंत्र्यांना फोन करून म्हणा ह्या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढून आमच्याशी ही एक धनगर समाजाला चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. आणि आम्ही हे कधीही विसरणार नाही, ना मराठी बांधवांना विसरणार नाही, ना कोणालाही विसरणार नाही आहे. आम्ही सगळेजण मिळून एकोप्यानंच राहू ही आमच्या विनंती आहे. देवा ठल बिरदेवाचं सांग भले, माधुगोवाचं सांग भले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.